क्रिकेटच्या दुनियेत दर काही वर्षांनी किंवा अत्यंत काही दिवसांनी असे काही खेळाडू येतात की ते इतिहासच घडवून जातात. म्हणजे बघा ना, सचिन आले, नंतर धोनी आला, नंतर विराट आला. तसाच आता क्रिकेटच्या जगात एंट्री केलेली आहे एका वादळाने 15 वर्षाच्या. त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. तर एका छोट्याशा गावातून आलेला हा मुलगा आज IPL मध्ये सर्वात धोकादायक बॉलर्सना स्टेडियमच्या बाहेर पाठवत आहे. 27 मे 2026 IPL एलिमिनेटर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आणि फक्त 29 बॉलमध्ये 97 रन. 3 रनावरून त्यांचा जागतिक जो 2013 मध्ये क्रिस गेलने विक्रम केला होता 30 बॉलमध्ये 100 धावांचा शतकाचा, तो विक्रम वैभव सूर्यवंशीने काल म्हणजेच 27 मे 2026 रोजी मोडला असता, परंतु 97 वरती वैभव सूर्यवंशी आऊट झाला आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड बनता राहिला. तर इतकंच नाही तर या मुलाने मोडला आहे क्रिस गेलचा ऑल टाईम रेकॉर्ड. होय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारताच्या नव्या बॉस बेबीचा संघर्ष, त्याचा प्रवास, त्याची मेहनत आणि क्रिकेटवर राज्य करण्याची सुरुवात. कसं आहे माहिती आहे का, आपल्याला फक्त जे काय म्हणतात ना, आपल्याला दिसतं ते फक्त यश दिसतं, पण त्याच्या पाठीमागची मेहनत, त्याचा संघर्ष हा दिसत नाही. म्हणजे अगदी लहान वयापासून वैभव सूर्यवंशीने हा संघर्ष केला होता, तर तो आपण पाहूया. 27 मार्च 2011 बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका सामान्य कुटुंबात जन्म झाला वैभव सूर्यवंशीचा. बाकी मुलं खेळण्याशी खेळायची, परंतु वैभवच्या हातात नेहमी बॅट असायची. लहानपणापासूनच त्याचं क्रिकेटवरचं प्रेम हे वडिलांच्या नजरेतून सुटलं नाही. अगदी बेताचीच परिस्थिती असली तरी पण मुलाच्या स्वप्नासाठी त्यांनी त्यांचे स्वतःचे खर्च कमी केले आणि मुलाला त्यांनी क्रिकेट अकॅडमीमध्ये अकॅडमीत टाकलं. दररोज तासनतास प्रॅक्टिस, घाम, मेहनत आणि फक्त एकच ध्येय, एक दिवस भारतासाठी खेळायचा. तर 24 भारतीय क्रिकेटमध्ये एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. फक्त 12 वर्ष आणि 284 दिवसाचा मुलगा रणजी ट्रॉफी खेळणार? होय, वैभव सूर्यवंशीने बिहारकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. इतक्या लहान वयात रणजी खेळणं म्हणजे जवळजवळ अशक्य गोष्ट होती. अगदी म्हणजे सचिन तेंडुलकर, युवराज सिंग यासारख्या मोठ्या खेळाडूंनी पण एवढ्या कमी वयामध्ये सुरुवात केलेली नव्हती. पण हा मुलगा काहीतरी खूप मोठं करणार आणि काहीतरी वेगळं करणार हे एक्सपर्ट्सला कळालं आणि त्यांनी त्याला प्रवेश दिला. पण खरी क्रांती झाली IPL 2025च्या ऑक्शनमध्ये खरी क्रांती झाली. लिलावात 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशीचं नाव आलं. तेव्हा संपूर्ण ऑप्शन हॉल शांत झाला. एवढ्या लहान मुलाला कोण म्हणजे खेळायला, म्हणजे तो प्रेशर पण सहन करेल का नाही? कारण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस मैदानामध्ये उतरतो त्यावेळेस प्रेक्षकांकडूनचं असणारं प्रेशर हे खूप खूप जास्त असतं. ते प्रेशर ह्याला हँडल करता येईल का नाही हा महत्त्वाचा प्रश्न तिथं उपस्थित करण्यात आला. पण पुढच्या क्षणी सुरू झाली बाइंडिंग वार. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोघाही टीमला त्याला आपल्या टीममध्ये सामील करून घ्यायचं होतं आणि शेवटी राजस्थान रॉयलने तब्बल 1,10,00,000 रुपये देऊन वैभवला आपल्या संघात घेतलं आणि इतिहास घडला. IPL कॉन्ट्रॅक्ट मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू बनला सूर्यवंशी. काही लोकांनी टीका केली, असतंच ते, हा मुलगा प्रेशर हँडल करू शकणार नाही, पण वैभवने उत्तर दिलं आपल्या बॅटने. IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध फक्त 35 चेंडूत शतक. त्या दिवसापासून
क्रिकेट जगाला समजलं हा मुलगा कुछ तो बहुत बड़ा करने वाला है. त्यानंतर अंडर वर्ल्ड कप 2026 वैभव सूर्यवंशीचा संपूर्ण टुर्नामेंटवर दबदबा होता. त्याच्या बॅटिंगमुळे बॉलर्स घाबरायला तर लागलेच. म्हणजे यॉर्कर टाकणारे जे होते, बुमराह किती जबरदस्त यॉर्कर टाकतो त्याला, म्हणजे अक्षरशः जे परदेशातले खेळाडू वगैरे आहे ते पण घाबरतात. परंतु ह्याने म्हणजे हा मुलगा असा आहे ना की हा पाहत नाही की समोरून बॉल कोण टाकत आहे, बुमराह टाकतोय की अजून कोण टाकतोय. हा फक्त बॉलकडे पाहतो आणि त्याच्यात जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे तेवढ्या स्पीडने तो करून टाकतो आणि तो बाउंड्री आणि नाहीतर 6 हे हमखास होतच. आणि फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध फक्त 80 चेंडूत 175 धावा ही इनिंग पाहून जग थक्क झालं. कारण वयभागानं तुम्ही किती कमी आहे त्याचं, तरी पण खरंच इतिहास घडवला त्याने. भारत वर्ल्ड चॅम्पियन बनला आणि वैभवला मिळालं प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. भारी ना. आता आपण येऊया IPL 2026 वर. यंदा वैभव सूर्यवंशी एका वेगळ्याच लेवलवर बॅटिंग करतोय. 15 सामन्यात 680 धावा, नॉट अ जोक. स्ट्राईक रेट 242. हा आकडा क्रिकेटमध्ये जवळजवळ इम्पॉसिबल मानला जातो. पण 27 मे 2026 चा तो सामना क्रिकेट इतिहासात खरंच कायम लक्षात राहणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध वैभवने 65वा षटकार मारला आणि मोडला क्रिस गिलचा ऑल टाईम रेकॉर्ड. स्टेडियममध्ये एकच नाव घुमत होतं, सूर्यवंशी सूर्यवंशी. एका छोट्याशा गावातून आलेला मुलगा आज संपूर्ण क्रिकेट जगावर राज्य करतोय. वय फक्त 15 वर्ष, पण स्वप्न आकाशापेक्षा मोठी. वैभव सूर्यवंशी हा फक्त क्रिकेटर नाही आहे, तर लाखो छोट्या मुलांचा स्वप्नांचा नवा चेहरा आहे. तुम्हाला काय वाटतं, हा मुलगा भविष्यात भारताला वर्ल्ड कप जिंकून देईल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट स्टोरीजसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला तर अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. धन्यवाद.